प्रभूची स्तुती असो. देवाच्या वचनाकडे प्रियानं आपण जात आहोत आणि आज देवाचं वचन सांगण्याआधी मी एक वचन वाचतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. जात नाही बरं का, येत नाही. येशू ख्रिस्त म्हणत आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू हे वचन कधी म्हणाला? म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललं आणि म्हणून त्याने उत्तर दिलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. कोणाला आठवतं आहे का हा शास्त्रभाग? कोणता शिष्य बोलला आणि म्हणून प्रभूने हे वाक्य उद्गारलेले आहेत? कोणाला माहिती आहे का? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. एक शिष्य काहीतरी बोलला आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताने हे वाक्य बोललेलं आहे. आता हे वाक्य सगळ्यांना माहीत आहे. येस, गुड. थोमा बोलला नाही का? सो योहान कृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि प्रियानो त्याच्या पहिल्या वचनापासून मी वाचत आहे. पाळक साहेबांनी बरोबर उत्तर दिलं. योहान 14वा अध्याय आणि 1 ते 6 वचन कोणी वाचेल आपल्यासाठी? योहान कृत शुभवर्तमान 14वा अध्याय 1 ते 6. येस, थोडं मोठ्याने वाचा. थँक्यू. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रियानो, प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो या वचनावरती. आम्हाला पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर मनन करण्यास तू संधी देत आहे. विशेष प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत या भारत देशामध्ये. आम्हाला प्रभू परमेश्वर आजही ही सुंदर संधी आहे की आम्ही उघड रीतीने तुझी उपासना करू. उघड रीतीने प्रभू आम्ही इतरांना सांगू आणि उघड रीतीने आमचा विश्वास देखील लोकांना आम्ही प्रगट करू. या स्वातंत्र्यासाठी प्रभू आम्ही तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. आजही प्रभू परमेश्वर आम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रभू तुझं गौरव करत आहोत. आणि उपासनेच्या भागामध्ये प्रभू जे वचन आम्ही वाचत आहोत त्यावरती प्रभू आम्ही लक्ष केंद्रित करावं. आणि विशेष पुन्हा एकदा प्रभू मेजामध्ये सामील होण्याआधी देखील प्रभू आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण चाचपडून पाहण्यास तू मदत कर. पुढील वेळ प्रभू तुझ्या पवित्र हातात देत आहोत. मनुष्याचं, माझं नाही तर प्रभू तुझं आत्म्याचं कार्य वचन सांगत असताना प्रभू मिळू दे. येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा, आमेन. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. थोमा जो आहे त्याने हे प्रियानो प्रश्न विचारला होता, कारण प्रभू श्री ख्रिस्त त्यांना म्हणत आहेत की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आता त्याची जायची वेळ आलेली आहे. म्हणजे कुठे? स्वर्गारोहण होणार आहे. पण स्वर्गारोहण होण्याआधी त्याला वधस्तंभावरती प्रियानो मारलं जाणार आहे. तो मरणार आहे आणि मग तिसऱ्या दिवशी उठून मग स्वर्गात जाणार आहे. हे सगळं कार्य व्हायचं आहे. आणि म्हणून त्याने बऱ्याच गोष्टी आधीच सांगून ठेवल्या होत्या. शिष्यांच्या अंतःकरणाची तयारी करून घेत होता. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. अंतःकरण
अस्वस्थ होऊ नये. आणि मग त्यांना समजेना की प्रभू येशू ख्रिस्त खरंच नक्की काय म्हणत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे दुसरं वचन, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. जागा तयार करायला चाललेला आहे. भूतलावरती तो आहे. अजून शिष्यांच्या मनामध्ये गडबडी चालू आहे. आणि हा नक्की कुठं जागा तयार करतोय आपल्याला माहिती आहे प्रियानो. एका ठिकाणी येऊन ते त्या ठिकाणी प्रियानो, ज्याला वलांडण्याचं सण म्हणतो, एक जागा तयार करावी लागली. त्या जागेवरती प्रियानो सर्व व्यवस्था केल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले. भक्ती करायची असेल तर एक जागा, उपदेश करायचा असेल तर डोंगरावर, कधी गालिलच्या समुद्राजवळ, वेगवेगळ्या जागा आहेत. शिष्यांमध्ये मनामधून खलबल चालू असेल की हा कुठं आमच्यासाठी जागा तयार करायला चाललेला आहे, कोणत्या मार्गाने तो चाललेला आहे. आणि म्हणून ही उत्सुकता थोमाला सुद्धा होती. कदाचित सर्व शिष्यांच्या वतीने त्याने खरं तर हा प्रश्न विचारला आहे. 5 वचन म्हणते, थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी आपण कुठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? तुम्ही कुठं जाणार आहात? नक्की जागा कुठं तयार करणार आहे, त्या जागेवरती जाण्यासाठी मार्ग कोणता आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मीच आहे म्हणजे काय? माझ्याद्वारेच जर कोणाला परमेश्वराकडे जायचं असेल, स्वर्गीय पित्याकडे जर कोणाला जायचं असेल, तर माझ्या सांगण्याप्रमाणे माझ्यावरती विश्वास ठेवून मी जे सांगतो तेच करणं गरजेचं आहे. मगच पित्याकडे तुम्हाला जाता येणार आहे. मार्ग तोच आहे. सत्य जगामध्ये दुसरं काही नाही, पण मीच सत्य आहे तो म्हणाला. अनेक सत्य आहेत जगामध्ये, त्यापैकी मी एक आहे असं तो म्हणाला नाही. पण मार्ग भरपूर आहेत, पण मीच एक खरा मार्ग आहे देवाकडे जाण्याचा. सत्य जे आहे माझ्याकडेच आहे, जगामध्ये नाही आहे. मीच ते सत्य आहे. आणि जीवन माझ्याकडूनच तुम्हाला मिळणार आहे. या भूतलावरती सुद्धा जीवन तुम्हाला मिळणार आहे आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा जे अनंत काळचं जीवन आहे ते सुद्धा माझ्याकडूनच मिळणार आहे. देर इज नो अदर वे. दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरं कुठलंही सत्य नाही आणि दुसरं कुठलंही जीवन नाही आहे जगामध्ये, फक्त येशूमध्येच ते आहे. हे प्रियानो थोमाला उद्देशून तो सांगत असताना बाकीच्या शिष्यांना देखील प्रियानो ते समजलेलं आहे. हाच तो थोमा आपण म्हणतो भारत देशामध्ये प्रियानो आला. आज याच थोमाच्या मृत्यूचा दिवस किंवा प्रियानो ख्रिस्तासाठी ज्याने आपला प्राण दिला त्याचा हा दिवस 3 जुलै भारत देशामध्ये साजरा करण्यात येतो. की होय, या थोमामुळे भारतामध्ये लोक ख्रिस्ती झालेले आहेत. भारतामध्ये त्याच काळात सुवार्ता त्या ठिकाणी आलेली आहे. पाश्चात्य देशामध्ये सुद्धा प्रियानो सुवार्ता पोहोचली नव्हती, परंतु भारतामध्ये प्रियानो त्याआधी, पाश्चात्य देशात पोहोचण्याआधी सुवार्ता किंवा भारतामध्ये येशू ख्रिस्ताचा शिष्य 12 पैकी एक, ज्याला थोमा म्हटलेला आहे, की जो, दुसरं नाव काय त्याला थोमाला? दिदुम. दिदुम म्हणजे काय? कोणाला माहिती आहे? दिदुम, जुळा. दिदुम, ते दोघं जुळे भाऊ होते. दिदुम, जुळा. आणि नंतर यालाच आपण म्हणतो काय, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे डाऊटिंग थॉमस, संशय घेतलेला. 10 शिष्य एकत्र होते बंद खोलीमध्ये. आणि 10 शिष्य एकत्र असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दारं खिडक्या सगळे बंद आहेत, म्हणजे पुनरुत्थानानंतर.
आणि सगळ्यांनी त्याला पाहिलंच नाही, त्याला स्पर्श केला, स्पर्शच नाही प्रियानो, त्यांच्याबरोबर त्याने जेवणसुद्धा केलं. असं गौरवी शरीर घेऊन प्रियानो तो आत आला. आणि हे सगळं काही त्या थोमाला त्यांनी सांगितलं. अरे प्रभू आपला उठलेला आहे, स्वामी आपला उठलेला आहे. तो म्हणाला, हे शक्यच नाही, शक्यच नाही, तो उठलेला आहे. मृत्यूनंतर परत कोणीच उठलेलं नाही आहे. ते त्याला पटवून सांगत होते, पटवून सांगतायत, 10 जण पटवून सांगतायत, तो नाहीच म्हणाला. आजच्या काळातली म्हण एक नाही का, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. थोमा त्यातला होता. स्वतः डोळ्यांनी पाहिल मी. आणि म्हणून शेवटी तो म्हणत आहे, जोपर्यंत तुम्ही सगळे खूप काही सांगताय, पण जोपर्यंत त्याच्या हातामध्ये असलेल्या छिद्रांमध्ये मी बोट घालून बघणार नाही आणि कुशीमध्ये त्याच्या भाला भोसकला होता तिथं मी स्पर्श करून बघणार नाही ती जखम, मी विश्वासच ठेवणार नाही की तो उठलाय म्हणून. तुम्ही 10 जण सांगताय मला, पण विश्वास ठेवणार नाही. अविश्वास होता का? नाही. त्याला प्रियानो प्रमाण पाहिजे होतं. येशू ख्रिस्ताने इथं सुद्धा त्याला सांगितलं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. म्हणजे देव हा येशू ख्रिस्ताला जगामध्ये मानवाचं रूप धारण करून पाठवलेलं आहे आणि तो देवाच्या बाजूने बोलत आहे, येत नाही, जात नाही म्हटलेलं बघा. मी नेहमी या वचनावरती घेऊन प्रियानो वेळ घेऊन सांगत असतो की तुमच्या पवित्र शास्त्रात येत नाही शब्दाला गोल करून ठेवा. काही जणांनी कदाचित करून ठेवलं असेल. योहान 14वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 6वं वचन. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. देवाच्या बाजूने तो बोलत आहे, माणसांच्या बाजूने नाही. कोणीही देवाकडे येणार नाही माझ्याशिवाय. एवढं सगळं माहीत असून देखील थोमा डाऊट घेतो आणि त्याच्या संशयाला किंवा प्रियानो त्याचा अविश्वास म्हणा किंवा काय अजून ते घालवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने परत एकदा 8 दिवसानंतर दर्शन दिलेलं आहे. आणि त्यावेळेला प्रियानो थोमा तिथं होता. काय झाले प्रियानो? योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 20वा अध्याय आणि 26 वचनापासून कोणीतरी 28पर्यंत वाचा. योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 26 पासून 28पर्यंत, 29पर्यंत वाचलं तरी चांगलं राहील. योहान 20वा अध्याय. फार सुंदर. आठवड्याच्या मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. येशू ख्रिस्त त्या खोलीमध्ये येत जात होता. जिथे कुठे शिष्य एकत्र होते तिथं प्रियानो असं झालेलं आहे. पण पुनरुत्थानानंतर पहिल्यांदा तो दिसला आणि मग डायरेक्ट तो 8 दिवसानंतर परत एकदा तिथं आलेला आहे. पण त्या मधल्या काळामध्ये 8 दिवसामध्ये बाकीच्या शिष्यांनी 10 जणांनी त्याला खरं तर पटवून सांगण्याचा प्रयत्न केला असेल आणि म्हणून येशू ख्रिस्ताने विशेष वेळ घेतलेला आहे की परत एकदा 8 दिवसानंतर आता तो त्यांच्याबरोबर असताना त्याला त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. कदाचित यालासुद्धा असं वाटलं असेल, झालं सगळं गेलं, येशू ख्रिस्त मेला, त्याला पुरलं, संपलं काही, आणि म्हणून तो कदाचित शिष्यांना सोडून बाहेर गेलेला आहे. आता हे शिष्य सगळे घाबरलेले आहेत, स्वतःला कोंडून घेतलेला आहे. हा कदाचित धाडसीपणा दाखवत असेल किंवा तो म्हणत असेल काय होणार आहे, अशी काहीतरी त्याची वृत्ती झाली असेल. आणि म्हणून जिथं शिष्य एकत्र होते त्या ठिकाणावरून तो निघून गेलेला आहे आणि नेमकं तिथंच जिथं शिष्य एकत्र होते त्या ठिकाणी त्याला दर्शन झालेलं आहे.
एक आध्यात्मिक धडा प्रियानो थोमाकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला एकट्याला दर्शन दिलेलं नाही आहे. शिष्य विखुरलेले नव्हते. हा एकटा शिष्य आहे असा की तो सहभागिता सोडून दुसरीकडे गेलेला आहे. तुम्हाला आणि मला शिकण्यासाठी काय आहे प्रियानो? एकटं दुकटं काही लोक म्हणतात, हो आमच्या घरीच आम्ही प्रार्थना करतो, रविवारी चर्चला आम्ही जात नाही, आम्ही घरीच प्रार्थना करतो, घरीच बायबल वाचतो. पण लक्षात घ्या, एकट्या थोमाला दर्शन झालेलं नाही आहे. ज्या ठिकाणी बाकीचे शिष्य एकत्र येत होते तिथं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा दर्शन दिलेलं आहे सुरुवातीला, आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्याने दर्शन तिथंच दिलेलं आहे की जिथं शिष्य एकत्र होते. आणि जे विश्वास ठेवतात असं म्हणतात की होय आम्हाला आमच्या घरीच राहून प्रार्थना करता येते, घरीच राहून आम्ही बायबल वाचतो, आम्हाला चर्चला जायची गरज नाही, तर तिथं प्रियानो देवबापाचं दर्शन तुम्हाला कधीच होणार नाही. देवबापाचं दर्शन जर घ्यायचं आहे किंवा त्याची उपस्थितीची जाणीव तुम्हाला करून घ्यायची आहे तर बाकीचे लोक जिथं एकत्र येतात त्या ठिकाणी प्रियानो आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि तो म्हणजे एक रविवारचा दिवस आहे. बाकीचे प्रियानो दिवसामध्ये सुद्धा आपण प्रियानो कार्य करत असतो, जसं संडे स्कूलचा दिवस संडेलाच असतो, पण जसं सोमवारी आता तरुण संघ आहे, बुधवारी बायबल स्टडी आहे, शुक्रवारी महिलांची सभा आहे, हे आपण प्रियानो घडवलेले आहेत. कशासाठी? विश्वासामध्ये अधिक प्रियानो आपल्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून. एका रविवारपासून दुसऱ्या रविवारमध्ये नाही तर मध्ये सुद्धा कुठेतरी आपण सहभागिता ठेवावी म्हणून. पण रविवारची सभा जी आहे, एकत्र येणं प्रियानो, त्याला मात्र कुठलाही अपवाद नाही किंवा दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि म्हणून तिथं 26 वचनाच्या सुरुवातीलाच म्हटले, मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असतात. 8 दिवसानंतर. पुनरुत्थान कधी झालं प्रियानो? पुनरुत्थान कधी झालं? कोणता दिवस होता? शब्बात? रविवार होता तो. रविवारच्या दिवशी पुनरुत्थान झालं. झाल्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून तर कालांतराने प्रियानो शिष्यांनी शब्बात दिवस म्हणजे शनिवार न पाळता ते रविवारच्या दिवशी एकत्र यायला लागले. नाहीतर त्यांच्यासाठी शब्बात दिवस म्हणजे शनिवार होता, म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस रविवार झाला होता. पण आता प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान रविवारी झालं आहे आणि म्हणून त्याच दिवशी परत एकदा 8 दिवसानंतर ते सगळे एकत्र होते. थोमाने लक्षात घेतलेलं आहे आपल्याला शिष्यांबरोबरच राहणं गरजेचं आहे. त्यांना सोडून न गेलेलंच बरं, तिथंच राहू आपण. आणि म्हणून खास योहान प्रियानो शब्द लिहित आहे की मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता, बाहेर नाही. कुठं होते? आतमध्ये. विश्वासणाऱ्यांनी कुठं असलं पाहिजे? रविवारच्या दिवशी आतमध्ये असलं पाहिजे, चर्चमध्ये असलं पाहिजे. विश्वास ठेवणारे भक्तीसाठी एकत्र येतात तिथं आत असलं पाहिजे, बाहेर नाही. बाहेर का नाही बरं? गोंधळ आहे सगळा. वेगवेगळ्या गोष्टींचं वातावरण प्रियानो त्या ठिकाणी प्रभू बरोबर बोलणं होणार नाही. बरेच विश्वासणारे लोक रविवारच्या दिवशी बाहेर जातात, आत येत नाहीत. त्यांना प्रभूचं दर्शन होत नाही, प्रभूची सहभागिता मिळत नाही, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही. खात्रीनेच आशीर्वाद सुद्धा मुकले जातात प्रियानो. रविवारचा दिवस थोमामुळे सुद्धा आपल्याला प्रियानो त्या ठिकाणी आठवण करून देत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. विशेष योहान लिहित आहे त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला. दारे बंद आहेत सगळी. जगातल्या लोकांसाठी प्रियानो दारं बंद आहेत, परंतु येशू ख्रिस्तासाठी कुठलंच दार बंद नाही आहे. जगातल्या लोकांसाठीच दारं बंद आहेत असं नाही, तर आपण देखील प्रियानो जगातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, दारं बंद करायला पाहिजे.
ज्यावेळेला आपण भक्तीमध्ये एकत्र येतो त्यावेळेला, ज्यावेळेला उपासना चालू असते त्यावेळेला मनामधले विचार सगळे बंद करून टाका प्रियानो. जगातली काळजी, चिंता, मला इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, त्याला पेमेंट घ्यायचं आहे, ह्याला भेटायचं आहे, ते नातेवाईक येणार आहेत, त्याच्या घरी मागणीचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, दारं बंद करून टाका प्रियानो. कारण आपण सगळे एकत्र आहोत, प्रभूसाठी एकत्र आलेलो आहोत. तेवढ्यासाठी प्रियानो आपण चर्चच्या भोवती जी कंपाऊंड वॉल आहे हाईट वाढून घेतली त्याची. आपल्याला दुसऱ्यांचा त्रास नको आणि दुसऱ्यांना डिस्टर्बन्स नको. बाकी सगळी दारं बंद करायची. काळजी, चिंता, काय होईल काय नाही, काही लक्ष द्यायचं नाही प्रियानो. तिथं म्हटलेलं आहे, मग आठवड्याच्या 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असतात, त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला. जर दार उघडा असतं तर येशू आला असता का? नसता आला. का बरं? दार बंद असतानाच तो येतो. कारण दार जर उघडं असतं तर बाकीचे शेजार पाजारी गोळा झाले असते तिथं, अविश्वासू लोक पण तिथं आले असते. मग तर चांगलंच झालं असतं, काही लोक म्हणतील, त्यांना पण कळालं असतं. नाही, ख्रिस्ताचं दर्शन, ख्रिस्ताची उपस्थिती, त्याची सहभागिता विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच प्रियानो, जवळच्या लोकांसाठीच ते आहे. वेदी जी आहे प्रियानो, किंवा मेज जो आहे तो फक्त विश्वासणाऱ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी खुला नाही आहे. तो प्रसाद नाही आहे प्रियानो, सगळ्यांना वाटत राहायचं. दारं बंद होती ती सगळी. आणि म्हणून तिथं येशू आला. जिथं प्रियानो जगातल्या लोकांसाठी दारं बंद आहेत, विचारांसाठी बंद आहेत, तिथं प्रियानो जर सर्व माझ्या नावाने 2 किंवा 3 एकत्र येत असतील तर तिथं मी आहे तो म्हणतो. मी आहे, 2 किंवा 3 फक्त मी आहे तो म्हणतो. आणि म्हणून तिथं प्रियानो दारं बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला. तो कुठल्या कोपऱ्यात नाही राहिला उभा, तो मध्ये त्यांच्या जवळ आला प्रियानो, सर्वांना दिसेल असं. कोपरा धरला असतं तर काही लोक म्हटले असते, बघा येशू आमच्या बाजूने आला बरं का, या कोपऱ्यातून आला, आम्ही जिथं होतो उभे. दुसरे म्हणाले असते की नाही, ह्या कोपऱ्यात आमच्या बाजूने येशू ख्रिस्त आला. पण तिथं काय म्हटलेलं आहे? तो मध्ये आला, सर्वांसाठी आला, सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी आला प्रियानो. थोडक्यात आपण ते म्हणू, कुठल्या एकाच लोकांसाठी नाही. आणि म्हणून तिथं म्हटलेलं तो त्यांच्यामध्ये फूट पडू नये म्हणून तिथं म्हटलेलं आहे येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला. काय म्हणाला? तुम्हास शांती असो, घाबरू नका. परत एकदा तो आला, दर्शन दिलेलं आहे. पहिल्यांदा ते घाबरले असतील, पण दुसऱ्यांदा परत एकदा ते घाबरतील. कारण अचानक रीतीने कोण आलं तर माणूस डचकून जातो. यांना किती डचकलं असेल की बाबा अख्खा माणूस भिंतीतून येतोय, इथं तरी प्रियानो रस्त्याने किंवा आपल्या पायऱ्यांवरून वर येतोय किंवा काय, घाबरतील ते. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे तुम्हा शांती असो, घाबरू नका, विचार दुसरे करू नका, मन अस्वस्थ होऊ देऊ नका, तुम्हा शांती असो. नंतर त्याने काय केलेलं आहे, काय म्हटले प्रियानो? कसं काय, बरं आहे का, सलाम, जेवलात का, नाश्ता केलात का, घरचे कसे आहेत, लेकरं बाळं कशी आहेत, काही चौकशी नाही, टू द पॉइंट, मुद्द्याला हात घातला त्याने लगेच. तुम्हा शांती असो. आणि लगेच 27 वचन काय म्हणत आहे? नंतर त्याने थोबाला म्हटले, ताबडतोब तू आपले बोट इकडे कर व माझे हात व हात पहा व आपल्या हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. तुम्हा शांती असो. आणि लगेच थोमाला बोलवलं. ताबडतोब प्रियानो मुद्द्याला हात घालणं, बाकी चौकशी काही नकोय. थोमाला विश्वासामध्ये आणायचं आहे. 10 जण विश्वासामध्ये आहेत, 11वा हा आहे, 12व्याने आत्महत्या केलेली आहे, यहूदा इस्करियोत. पण हा एक सुद्धा सुटू नये. 100 मेंढरांपैकी 99 परत आले.
बरं आहे, जाऊ दे एखादं. नाही, दाखला त्याने स्वतः सांगितलं होतं का नाही? 99 घरात आलेत, पण त्या एकाला शोधण्यासाठी तो परत गेला. त्या 8 दिवसानंतर प्रियांनो परत एकदा तो गेलेला आहे तिथं शिष्यांना, आणि त्या एकट्यासाठी, बाकी सगळ्यांना माहीत होतं, पण त्या एकट्यासाठी प्रियांनो त्या ठिकाणी तो गेला. आणि विशेष त्याच्याकडेच लक्ष त्याचं होतं, म्हणून तुम्हा शांती असो म्हणून लगेच त्याने हात घातला आणि थोमाला म्हणाला, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासीन असू नकोस. कोणी सांगितलं त्याला? कोणी सांगितलं? कुठल्या शिष्यांनी सांगितलं? 10 जणांपैकी कोणी सांगितलं? नाही, काय सांगायची गरज नाही. खुद्द तो देव आहे, परमेश्वर आहे, सृष्टीचा निर्माण करता आहे. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे सुद्धा तो ओळखतो. तुम्ही आता सर्वजण इथं बसलेले आहात, माझ्याकडे नजर लावलेली आहे, कान सुद्धा कदाचित माझ्याकडे लावले असतील, पण मनामध्ये काय चाललंय गोंधळ, कुठं चाललंय विचार? शरीर तर इथं आहे, पण मन कुठं गेलेलं आहे? देवाला सगळं माहिती आहे प्रियानो. भक्तीमध्ये प्रियानो आपण जरी गाणं म्हणत असलो, वचन वाचत वाचलो, पण आपले विचार कुठं चाललेत हे सगळं काय पाहतोय. त्याला सांगायची गरज नाही, आणि म्हणून त्याने डायरेक्ट थोमाला उद्देशून म्हटलेलं आहे, बोट इकडे कर. काय म्हणाला तो? विश्वासीन असू नको. तुला पुरावाच पाहिजे ना, घे पुरावा. त्या एकट्या थोमासाठी कधी कधी हा विचार येतो का नाही डोक्यात तुमच्या? आपलं जे शरीर आहे ते मातीपासून बनवलेलं आहे. माणसाचं शरीर, रक्त, हाडसुद्धा. नंतर गौरवी शरीर मिळणार आहे की जे भिंतीतून आत येणार आहे, भिंतीतून आत येतं आहे गौरवी शरीर. असं शरीर की त्याला चाचपडून पाहिलं सगळ्यांनी, त्याच्याबरोबर त्याने जेवणसुद्धा केलेलं आहे, असं गौरवी शरीर. पण मग त्या खुणा कशा काय होत्या? जर शरीरच बदललं होतं सगळं, तर त्याच्या हातामध्ये ते वण कसे काय होते? कुशीमध्ये सुद्धा ते वण का होते? कशासाठी होते ते? जर शरीरच बदलले पूर्ण, तर त्याच्या डोक्यावरती काट्यांचं मुकुट ठेवलं होतं, त्याचे सुद्धा वण असायला पाहिजे होते. शरीर बदलले, मग कशासाठी बरं त्याच्या हातामध्ये खुणा होत्या? काय कारण होतं की त्याच्या हातात खुणा होत्या? कशासाठी? तू मास्क काढून बोल, मला नाही ऐकायला आलं. बरोबर येतो, पण कुणासाठी त्या खुणा होत्या? नाही, त्या खुणा थोमासाठी नव्हत्या. त्या खुणा तुमच्यासाठी होत्या आणि माझ्यासाठी होत्या. त्या खुणा भारतातल्या लोकांसाठी होत्या प्रियानो, त्या जगातल्या लोकांसाठी नव्हत्या. येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती त्या खुणा तुम्ही आणि मी, भारत देशातले ख्रिस्ती लोक आहोत, आपल्यासाठी त्या खुणा होत्या प्रियानो. कारण हाच थोमा, त्याला पुढं काय म्हटलेलं आहे? तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस. तू जर विश्वासहीन असलास तर तू जाणार नाहीस लोकांना सांगायला. कुठं जाणार नाही? तू भारतात जाणार नाहीस. आणि म्हणून भारतातल्या लोकांना जर सुवार्ता सांगायची आहे, त्यांना जर खरंच सुवार्ता सांगायची आणि येशू ख्रिस्त माझ्याबद्दल तुला सांगायचं आहे, तर येऊन माझ्या बोटात, हातामधलं जे छिद्र आहे त्याच्यामध्ये बोट घालून बघ, विश्वास ठेव, आणि मग जा तिकडे. कारण पुढे पण प्रियानो तुमचं आणि माझं वर्णन केलेलं आहे. काय म्हणत आहे? तर विश्वास ठेवणार आहेस. थोमा त्याला काय म्हणाला? माझा प्रभू, माझा देव. माझा प्रभू आणि माझा देव. माझा प्रभू नाही म्हणाला तो, तू देव आहेस. आता प्रत्यक्ष 3-3.5 वर्षानंतर प्रियानो
त्याने उद्गार तोंडातून काढलेले, तू माझा देव आहेस, तू नुसता प्रभू नाही आहेस, स्वामी नाही आहेस, तू प्रत्यक्ष देव आहेस. ही जी ओळख त्याला आता मिळाली प्रियांनो, ती ओळख घेऊन थोमा पुढे निघालेला आहे. कारण पुढे येशूने काय म्हटले त्याला, 29 वचन, येशू त्याला म्हणाला, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला. तू मला पाहिलंस म्हणून विश्वास ठेवलाय. पण पुढे काय म्हणाला, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. घटना कधी घडली प्रियांनो? 2000 वर्षापूर्वी. तुम्ही आणि मी 2000 वर्षानंतर विश्वास ठेवतो, लोकांना घोषणा करतो प्रियांनो. तो थोमाच जर आला नसता तर आपण सांगितलं नसतं. त्या थोमानेच त्या ठिकाणी प्रियांनो बोट घालून पाहिलं नसतं तर त्यालाही पुरावा मिळाला नसता. येशू ख्रिस्ताला थोमाची काळजी होती. 99 आत आले, 100वर राहिलेलं आहे, म्हणजे 11वं मेंढरू राहिलेलं आहे. एवढंच नाही, पण त्या एका मेंढरामुळे भारतातले लोक किती मागे राहतील याची काळजी प्रभू श्री ख्रिस्ताला होती. म्हणून 8 दिवसानंतर परत एकदा थोमाला त्याने बोलवलं. सहभागितेमध्ये तो राहिला आणि त्यालाच उद्देशून डायरेक्ट तो बोललेला आहे. हा शास्त्र भाग तुम्हाला आणि मला डायरेक्ट प्रिय भारतातल्या ख्रिस्ती लोकांसाठी. आणि म्हणून प्रियांनो, या गोष्टीनंतर विश्वास ठेवणारे, पाहिल्या वाचून, त्यानंतर प्रियांनो 52 इसवी सन 52 थोमा भारतात आला. त्याने लोकांना सुवार्ता सांगितली. मागे कदाचित मी प्रियांनो तुम्हाला हे सांगितलं, पण आज 3 जुलै रोजी असं प्रियांनो गृहीत धरलं जातं की या दिवशी थोमाला लोकांनी ठार केलं, त्याला मारून टाकलं. वर्ष कोणतं होतं? इसवी सन 52 तो आला आणि तो 20 वर्षानंतर 20 वर्ष त्याने काम केलं. म्हणजे कधी? 72. फक्त 20 वर्ष त्याने भारतात येऊन कार्य केलं आणि इथं त्याला मारलं. तो दिवस जुलै 3 जुलै इसवी सन 72 मारण्यात आला प्रियांनो. लोकांनी प्रियांनो भाला भोसकला त्याला. त्याचा जीव प्रियांनो वाचवत तो एका डोंगरात जाऊन लपला आणि डोंगरामध्ये त्याला वाटलं आपला जीव वाचेल, पण त्याला प्रियांनो ठार करण्यात आलं, भाला भोसकला त्याच्यावरती. येस, चेन्नईला त्याच जागेवरती प्रियांनो एक मोठं मंदिर म्हणजे चर्च बांधण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या काळी ते फार छोटं होतं, पण आता ते फार मोठं भव्य मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं प्रियांनो, जगामध्ये फक्त 3 शिष्यांच्याच ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. सेंट पीटर म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रियांनो रोममध्ये व्हॅटिकन सिटी. पेत्राला ज्या ठिकाणी प्रियांनो मारण्यात आलं तिथं व्हॅटिकन सिटी उभारलेली. जेम्स याकोब त्यालासुद्धा त्या ठिकाणी मारण्यात आलं, तिथे प्रियांनो एक चर्च आहे. आणि 3रा शिष्य म्हणजे हा थोमा. फक्त 3 शिष्यांच्या मृत्यूच्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं. त्यातलं एक भारतामध्ये प्रियांनो. विचार करा, जगात कुठंच नाही, 12 शिष्यांपैकी कोणीच नाही, पण तो एक शिष्य असा आपल्याला मिळाला की तो प्रियांनो या ठिकाणी भारतात आला. आणि तेव्हापासून तुम्ही आणि मी, आपल्या भारत देशामध्ये ख्रिस्ती लोक आहेत. कदाचित आपल्या कुटुंबियांनी आपल्या 3ऱ्या किंवा 4थ्या किंवा 2ऱ्या पिढीने प्रियांनो कदाचित ख्रिस्ताचा स्वीकार केला असेल. माझी म्हणजे आमच्या घरातला विचार केला तर प्रियांनो 3री पिढी आहे माझी. अभिज्ञा आणि प्रार्थना 4थी पिढी आहे. सो आजोबांनी स्वीकार केला. पण ब्रिटिशांमुळे तो झालेला आहे असं नाही. त्याआधीसुद्धा भारतामध्ये सुवार्ता सांगण्यात आली होती. ख्रिस्ती लोक भारतामध्ये होते, केरळामध्ये सुद्धा होते. बर्थलमय प्रियांनो हा एक शिष्य कल्याणला येऊन गेला. काही लोक म्हणतात त्याच्यामध्ये क्रॉसिंग आहे की थोमा पण होता आणि बर्थलमय सुद्धा आलेला आहे. तो सुद्धा या भारत देशात आला.
आणि त्या ठिकाणी प्रियांनो समुद्राच्या किनारी कोळी लोक जे आहेत मासेमारी करणारे कल्याणमध्ये, त्यांच्यामध्ये प्रियांनो त्याने सुवार्ता सांगून चर्च बांधलं, बिल्डिंग उभारली छोटीशी. कालांतराने प्रियांनो त्याची नासधूस झाली. पण थोमा असं म्हणतात की तो अगदी उत्तरेपर्यंत गेला प्रियांनो. काही लोक म्हणतात तिबेतपर्यंत गेला. इतिहासामध्ये थोडंसं वर खाली आहे. परंतु प्रियांनो तो भारतात आला, इथं मरण पावला. त्याच्या शिष्यांनी मात्र मग त्याची जी कबर आहे ती प्रियांनो रात्रीतून पळून नेली. सांगायचा उद्देश हा की भारतामध्ये ब्रिटिशांमुळं सुवार्ता आली किंवा ब्रिटिशांमुळं प्रियांनो लोक ख्रिस्ती झाले, हे जे काही आज लोक बोलतात ते साफ खोटं आहे. खुद्द थोमा त्यावेळेला होता. आणि प्रियांनो मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं होतं किंवा सांगितलं होतं की 7 ब्राह्मण लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. आणि त्या 7 ब्राह्मण लोकांनी जे मंदिराचे पुजारी होते त्यांचं परिवर्तन झालं आणि त्या ब्राह्मणांच्या सेवा कार्यामुळे 7 मंडळ्या उभ्या राहिल्या. त्याच काळामध्ये 7 मंडळ्या उभ्या राहिल्या. आजही त्या मंडळ्या अस्तित्वात आहेत. ब्राह्मणांमधून परिवर्तन झालेले लोक तिथं आहेत. भारतामध्ये सुवार्ता त्यावेळेला आली ज्यावेळेला युरोप खंडात सुद्धा प्रियांनो सुवार्ता पोहोचली नव्हती, त्याआधी भारतात आलेली. आणि त्याचं अनुकरण करणारे लोक जे आहेत त्या काळातले किंवा आजसुद्धा, त्यांना मार्थोमाइट्स म्हणतात. मार्थोमाइट्स की तेव्हापासून प्रियांनो त्यांचा वंश जो आहे ते ख्रिस्ती म्हणून धरले जात आहे. कालांतराने प्रियांनो आज सर्वत्र ख्रिस्ती समाज दिसत आहेत. ज्यांना ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता समजली, त्यांनी स्वीकारलं, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली, ते लोक ख्रिस्ती झाले प्रियांनो. त्यामध्ये तुम्ही आणि मी आहे. आणि म्हणून या निमित्ताने प्रियांनो 3 जुलै भारतामध्ये ख्रिस्ती लोकांनी येशू भक्तीचा दिवस म्हणून साजरा करावा असं मागच्या वर्षापासून प्रियांनो भारतातल्या ख्रिस्ती पुढारी लोकांनी ठरवलं. आणि 2021 पासून 2030 पर्यंत हा 10 वर्षाचा कालखंड साजरा करतच राहावं असं सगळीकडे प्रियांनो घोषणा करण्यात आली. ख्रिस्ती लोकांनी आवर्जून लोकांना सांगावं की हाच तो थोमा होता की तो भारतामध्ये आला. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हे उद्गार ज्या थोमाला सांगितले होते ते उद्गार आपल्याला प्रियांनो आज बाकीच्या लोकांना देखील सांगायचे. ओघानेच प्रियांनो नंतर मग मिशनरीसुद्धा आले. परंतु त्याआधी खास करून प्रियांनो भारतामध्ये कॅथलिक्स लोक जे आहेत ते या ठिकाणी आले होते. नंतर त्यांनी वेगवेगळ्या रीतीने गोव्यामध्ये काम सुरू केलं. गोव्यामध्ये प्रियांनो त्यांनी शाळा आणि प्रियांनो हॉस्पिटल अशा काही गोष्टी केल्या. धार्मिक स्थळ प्रियांनो त्या ठिकाणी ते झालेलं आहे. शिक्षणामध्ये त्यांनी प्रियांनो मोठी प्रगती करून घेतली. आणि अशा रीतीने कॅथलिक्स नंतर प्रियांनो भारतामध्ये मग प्रोटेस्टंट मिशनरी आले. जे आपण स्वतःला प्रोटेस्टंट म्हणतो ते मिशनरी प्रियांनो नंतर आलेले आहेत. आणि मग आपल्याला माहिती आहे प्रोटेस्टंटमध्ये मग 1815मध्ये अमेरिकन मराठी मिशन जे आहे हे सुद्धा प्रियांनो नंतर आले. स्वातंत्र्याच्या काळाआधी अलेक्झांडर डफ यांनीसुद्धा शिक्षणावरती भर दिला. आणि मग खरं तर ब्रिटिश ज्या वेळेला आले त्यावेळेला प्रियांनो ते थक्क झाले होते इथल्या चालीरीती बघून. जरी सुवार्ता प्रियांनो आली भारतामध्ये थोमाच्यामुळे, परंतु एवढ्या वर्षामध्ये ती फार वाढली नाही. कारण इथं हिंदू धर्माचा जो पगडा होता आणि प्रियांनो इथल्या ज्या चालीरीती होत्या ब्रिटिशांना थक्क करणाऱ्या गोष्टी होत्या. उदाहरणार्थ प्रियांनो सतीची चाल, नवरा मेल्यानंतर बायकोने चितेमध्ये उडी घ्यायची.
ब्रिटिशांना भयंकर वाटलं ते. लहान मुलांचा बळी देणं, नरबळी ज्याला म्हणतात, भयंकर चाल होती प्रियानो. कुष्ठरोग झालेल्या लोकांना ठार मारून टाकायचं, इथली प्रथा होती प्रियानो. ती कुठल्याही रीतीने त्या माणसाने जिवंत राहू नये. लहान मुलांचे विवाह आणि त्यामधून प्रियानो नंतर त्या बालिकेचा पुढं विवाह होऊच द्यायचा नाही. जर ती विधवा झाली तर त्या मुलीने लहानपणापासून विधवा म्हणून राहायचं, तरुणपणी विधवा म्हणून राहायचं आणि म्हातारपणी विधवा म्हणूनच राहायचं. तिला परत दुसरं लग्न करण्याची संधी नाही. अशा भयंकर कट्टर गोष्टी या भारतामध्ये होता प्रियानं. पण मिशनरी लोकांनी ह्या सगळ्या भयानक गोष्टी बघून कायदे तयार केले आणि विशेष करून त्या कायद्यांमध्ये प्रियानो ह्या गोष्टींचा भर घातला आणि सांगितलं की या सगळ्या गोष्टींना जर कोणी करत असेल मरणदंडच त्यांना लागू केला. बालविवाह आहे, सतीप्रथा आहे, देवदासी प्रथा आहे. अशा सगळ्या गोष्टींविरुद्ध ख्रिस्ती मिशनरीयांनी प्रियानो आवाज उठवला आपल्याच सरकारकडे, ब्रिटिश सरकारकडे. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं थांबलं पाहिजे. क्रूर गोष्टी आहेत याच गोष्टीसाठी मग अलेक्झांडर डफ यांनी शाळा सुरू केल्या, त्याच्यावर जास्त प्राधान्य दिलं आणि प्रियानो त्यांना लोकांना शिक्षण देऊन आज ह्या काही प्रथा ज्या आहेत त्यातल्या समाप्त झालेल्या आहेत. सो भारतामध्ये जर कोणी आपल्याला म्हणत असेल की तुम्ही कशासाठी ख्रिस्ती झालात, तुम्हाला कोणीतरी पैसे दिले, लालूच दिलं, तर असं नाही आहे प्रियानो. ब्रिटिश लोकांनी कुठल्या लालूच देण्यासाठी भारतात ते आले नव्हते, तर लोकांना खरा ख्रिस्त कळावा, सत्य त्यांना समजावं, मार्ग त्यांना कोणता आहे हे कळावं म्हणून खरं तर ते या ठिकाणी आले. आणि त्यांनी कुठल्या प्रकारे प्रियानो धर्मांतर करण्यासाठी या गोष्टी केलेल्या नाहीत, परंतु लोकांना सामाजिक रीतीने उन्नती व्हावी आणि ख्रिस्ताचं प्रेम प्रगट करावं म्हणून त्यांनी ह्या गोष्टी खरं तर हॉस्पिटल आणि शाळा सुरू केलेल्या आहेत. आमिष नाही दाखवलेलं, समाजाची प्रगती व्हावी म्हणून. प्रिंटिंग प्रेस त्याच्यामुळे प्रियानो भारतामध्ये खरं तर सुरू झालं. व्याकरण, शब्दकोश, अभ्यासाची पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी प्रियानो मिशनरी लोकांनी कार्य केलेलं आहे. नाही तर भारतामध्ये प्रियानो शिक्षण घेणंसुद्धा प्रियानो सर्वसामान्याच्या लोकांसाठी काहीच नव्हतं. फक्त उच्चवर्णीय लोकांनीच शिक्षण घ्यावं, बाकीच्यांनी प्रियानो याच्यामध्ये लक्षच घालायचं नाही, अशी प्रथा भारतामध्ये होती. त्यांच्या धर्माचं तर नाहीच नाही, परंतु शिक्षण, आज ज्याला म्हणतो शिक्षण लहान मुलांसाठी, हे सुद्धा प्रियानो कोणाला घेता येत नव्हतं. स्त्रियांचं शिक्षण तर एकदमच लांब, पुरुषांना सुद्धा शिक्षण प्रियानो मिळतच नव्हतं, स्त्री तर फार लांब. मिशनरी लोकांनी भर दिला प्रियानो याच्यावरती की नाही, भारतातल्या समाजातल्या लोकांना शिक्षित व्हायला पाहिजे, समाज हा वाढला पाहिजे. आणि ज्या वेळेला शिक्षण मिळेल त्यावेळेला अशा गोष्टी बाहेर जातील समाजातून. त्यातली एक प्रथा किंवा दोन प्रथा अजूनही चालू आहेत प्रियानो, नाही का? कोणती? महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, देवदासी प्रथा. देवदासी म्हणजे काय? एखादी मुलगी वयात आली की मंदिरासाठी तिला सोडून द्यायचं, देवासाठी त्या सोडून दिलेले, आणि मग त्या मंदिराची पूजा, त्या देवाची पूजा त्या मुलीने करत राहायची. आणि मग त्या मुलीचं, त्या बाईचं शोषण गावातले जे मोठमोठे सरपंच, पाटील हे सगळेजण करत असतात आणि ते देवदासी म्हणून तिला घोषित करायचं. महाराष्ट्रात अजूनही आहे प्रियानो, काही भागांमध्ये, कर्नाटकमध्ये अजून काही भागांमध्ये आहे. लहान मुलांचे विवाह अजूनही चालू आहेत प्रियानो, बालविवाह ज्याला म्हणतो. विल्यम कॅरी यांनी प्रियानो एक अशी गोष्ट नरबळीची सांगितली की त्यांनी एक भयानक कृत्य असं पाहिलं कलकत्त्यामध्ये की त्या देवीला अर्पण केलेलं बाळ जे होतं, त्या देवीला एक बाळ अर्पण केलं आणि तिथंच सोडून टाकलं त्यांनी, जिवंत बाळ.
मुंग्यांनी त्याला खाऊन टाकलं आणि त्याचे अवशेष तिथं राहिलेले विल्यम कॅरी यांनी बघितले. मुंग्यांनी खाऊन टाकलं ते बाळ, अवशेष काही राहिलेले. विल्यम कॅरीच्या दृष्टीस पडलं की कुठल्या देवाला ते अर्पण केलेलं. अशी भयानक कृत्य होती. कशासाठी ते दिलं होतं? लहान मुलांनाच अर्पण नाही, गंगेमध्ये सुद्धा प्रियानो लोक फेकून द्यायचे. इथं प्रथा होती अशी. का? नवस केला होता म्हणून. आमचं नवस पूर्ण झाला तर बाळ देवा तुला देऊन टाकू आम्ही. गंगेत लहान मुलांना फेकून द्यायचं प्रियानो. क्रूर आणि भयंकर कृत्य प्रियानो. जेव्हा आपण म्हणतो की जे प्रत्येक मनुष्य देवाच्या प्रतिमेचा बनवलेला आहे आणि ह्या प्रतिमा इतक्या भयानक रीतीने भारतामध्ये मिशनरी लोकांना दिसल्या प्रियानो. तेव्हापासून प्रियानो यांनी पण घेतला होता की नाही, ह्या सगळ्या प्रथा थांबल्याच पाहिजे. आज समाजामध्ये प्रियानो ख्रिस्ती म्हणून आजसुद्धा अशा काही गोष्टी आपल्याला दिसत असतील, याच्या विरुद्ध प्रियानो बोलणं, सांगणं फार गरजेचं आहे. कारण सत्य तुम्हाला समजलं आहे, मार्ग तुम्हाला समजलेला आहे आणि यातून खरं जीवन काय ह्याचासुद्धा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, तर इतरांना सुद्धा तो सांगावा, समजावा. नाहीतर ह्या थोमाचं अर्पण, बलिदान वाया गेलं म्हणून प्रियानो असं होईल. भारत देशामध्ये प्रियानो परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याला पाठवलं. या सगळे इथले भयंकर कृत्य थांबवेत आणि इथला समाज सुधारावा, त्यांना खरा देव कळावा, समजावा म्हणून थोमाची निवड करण्यात आली प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये ही वचनं वाचली की समजून येतं, भारत देश देवापासून सुटलेला नाही प्रियानो. बायबलमध्ये ह्या गोष्टी सापडणार नाहीत, पण ख्रिस्ती इतिहासामध्ये या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. बॉम्बेमधल्या कितीतरी लोकांना प्रियानो भयंकर अशा त्रासांना सहन करावं लागलं. आणि मग त्यामध्ये आपण ज्या प्रियानो म्हणत आहोत, स्त्रियांना, मुलींना फेकून द्यायचं, मुलीचा जन्म झाला की तिला वाळीत टाकायचं किंवा बांधून गंगेत फेकून द्यायचं. अशा स्त्रियांना आणि मुलींना पंडिता रमाबाई यांनी मुक्ती मिशन काढलं प्रियानो त्या काळामध्ये. एवढं एकच नाही प्रियानो, कितीतरी लोकांची नावं आहेत की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा ख्रिस्ती लोकांनी भाग घेतलेला आहे. आणि म्हणून जर आपल्याला कोणीतरी प्रियानो असं म्हणत असेल तुम्ही अल्पसंख्यक आहात, तर प्रियानो म्हटलं तरी हरकत नाही. पण आम्ही अल्प म्हणजे मिठासारखे आहोत, आहे का नाही? मीठ जसं अगदी थोडं असतं पण चव आणतं प्रियानो, तसं आपल्या लोकांनी आणि आपण देखील इतिहासामध्ये घडलेलं आहे, आपण देखील प्रियानो चव आणणारं कार्य करायला पाहिजे. तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि जगाचे मीठ आहात, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. पण आपला खारटपणा गेला कुठं? प्रश्न विचारला पाहिजे. कोणता खारटपणा प्रियानो आपण खरोखरच समाजामध्ये ठेवलेला आहे? या गोष्टीकडे प्रियानो आपण विशेष लक्ष देऊया. आणि हा जो दिवस प्रियानो जो आहे 3 जुलै, लक्षात असू द्या, 3 जुलै थोमाचं बलिदान या दिवशी झालेलं आहे, इसवी सन 72मध्ये. प्रभूचं कार्य अजूनही या भारत देशात खूप बाकी आहे प्रियानो. मी टक्क्यांवरून म्हणत नाही, आपण 2.5% का 3% आहोत ह्या टक्क्यांवरून म्हणत नाही. लोकांना सुवार्ता अजूनही समजलेली नाही. आपल्याच लोकांना अजून सुवार्ता नीट समजली नाही. आपल्याच लोकांना पवित्र शास्त्र अजून नीट समजलेलं नाही. आपण स्वतः ते वाचायला सुरुवात करायला पाहिजे. आपण जेव्हा समजून घेऊ त्यावेळेला ते इतरांना सांगण्यासाठी प्रियानो आपल्याला धैर्य मिळणार आहे. आपण घाबरणार नाही. आणि म्हणून आजचा दिवसच नाही तर प्रियानो इथून पुढे आपल्या मनावरती ते ओझं असू द्या की मला या समाजामध्ये देवबापाचं कार्य करायचं आहे. तुम्ही जिथे कुठे राहता प्रियानो, आपल्या अवतीभोवती जिथे काम करता प्रियानो, ख्रिस्ताचं नाव लोकांना समजलं पाहिजे. पवित्र शास्त्र त्यांच्यापर्यंत जाऊन
ते वाचतील, समजून घेतील, मगच त्यांच्या मनामध्ये आत्म्याचं कार्य सुरू होईल प्रियानो. नुसतं ट्रॅक देऊन प्रियानो होणार नाही आहे, लक्षात घ्या. लोकांना ट्रॅक दिले, त्यांचं ते वाचतील, काही होणार नाही. असे ट्रॅक्स किंवा अशी कागद प्रियानो रेल्वे स्टेशनवर, AC स्टँडवर, सगळीकडे प्रियानो त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट जसे देतात ते बघतात आणि फेकून देतात, तशी गत होती प्रियानो. जोपर्यंत हे देवाचं वचन कमीत कमी नवीन करार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते तुम्हाला प्रश्न विचारत नाही, हे बाबा इथं काय लिहिलं नाही समजलं, किंवा हे इथं असं का लिहिलेलं आहे हे आम्हाला समजावून सांगा, अशी गत जोपर्यंत येत नाही प्रियानो, तुमचं कार्य थांबलेलं नाही. त्यानंतर प्रभूचं कार्य आहे, पण तोपर्यंत तुम्हाला सातत्याने पाठपुरावा करत राहणं गरजेचं. सुवार्ता सांगून त्यांनी वचन वाचलं पाहिजे, सत्य त्यांना समजलं पाहिजे. थोमाला जे म्हटलं प्रियानो ते तुम्हाला आणि मला म्हटलेलं आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. लोकांना हे पटवून सांगण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. त्याने देवदूत नाही पाठवले प्रियानो. काही लोक म्हणतील देवदूत पाठवले का नाही सुवार्ता सगळ्यांना सांगायला? नाही, तुम्ही आणि मी देवदूत आहोत. आज तुम्ही आणि मी देवदूत आहोत. तुम्ही आणि मी थोमा आहोत. कदाचित आपल्याला रक्तसाक्षी होण्याची वेळ येईल. थोमा रक्तसाक्षी झाला प्रियानो भारतामध्ये. सगळं आपला प्रांत सगळा सोडला त्याने, भाषा सोडली आणि तो इकडे आला. आज आपण प्रियानो काय करत आहोत? प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपण खरे ख्रिस्ती आहोत का? विश्वासणारे आहोत का? दरवेळेला आपण प्रभू भोजन घेतो प्रियानो, शास्त्रभाग वाचत असतो. माझ्याबरोबर आज परत एकदा तुम्ही काढा प्रियानो, कोरिन्थीकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि त्याचं प्रियानो 26 वचन काय म्हणते बघा. कोरिन्थीकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 26 वचन. कोणी वाचेल मोठ्याने? येईपर्यंत काय करता तुम्ही? घोषणा करता. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता, जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत किंवा आपण त्याच्याकडे जाऊस्तोवर घोषणा करता. आपण करत आहोत का प्रिया? आपण करत आहोत का? ही घोषणा तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे प्रिया. नाहीतर अयोग्य प्रकारे आपण भाकर खाल्ली असं होईल. कारण पुढे लिहिलेलं आहे, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल व प्याला पिईल तो प्रभूच्या काय होईल प्रियानो? आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. शरीरासंबंधाने आपण दोषी ठरतो. आणि म्हणून यावेळेला आपण प्रार्थना करूया की प्रभू, मी कित्येकदा ही भाकर आणि प्याला घेतला असेल, पण तितक्यांदा, कमीत कमी तितक्यांदा तरी, असं म्हणत नाही की एकदा भाकर खाल्ली, एकदा प्याला प्याला की लगेच तुम्ही एकदाच सुवार्ता सांगा, नाही. पण आपण किती वेळा प्रियानो या मेजामध्ये भाग घेतला आणि किती वेळा सुवार्ता आपण सांगितली, किती लोकांना आपण सांगितली, किती लोकांपर्यंत पोहोचलो आपण? गांभीर्याने विचार करा. नाहीतर प्रियानो आपण आत्मपरीक्षण करून दोषपदरी घेण्यास तयार असावं. परंतु आपण प्रत्येकाने हे कार्य पुढं न्यावं यासाठी प्रभू संधी देत आहे. या प्रियानो, ख्रिस्ताचं अर्पण आणि थोमाचं अर्पण वाया जाऊ देऊ नका. येशू ख्रिस्ताचं अर्पण म्हणून आपण भाकर आणि प्याला घेत असतो. शिष्य हे सुद्धा प्रियानो त्यामध्ये आहेत. त्यांनीसुद्धा आपल्यासाठी अर्पण दिलेलं आहे. प्रार्थना करूया. थोर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते बापा, पुन्हा एकदा तुझे आम्ही आभार मानतो. विशेष करून प्रभू परमेश्वर, आम्ही या वचनासाठी आणि तुझा शिष्य थोमा याच्या जीवनासाठी आम्ही तुझा गौरव करतो. जरी 2000 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी नव्हतो, परंतु प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य त्यावेळेला आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आज देखील तेवढ्याच जोमाने प्रभू चालू आहे.
आणि म्हणून प्रभू आम्ही विशेष आग्रहाची प्रार्थना करत आहोत की या 2000 वर्षांनंतर देखील आम्हा प्रत्येकाला प्रभू तोच तुझा पवित्र आत्मा दे की ज्या पवित्र आत्मेने थोमाला इथपर्यंत घेऊन आला, सुवार्तेचं कार्य केलं, कित्येक आत्मे जिंकले गेले. ये प्रभू, आज आम्ही त्याची आठवण करत आहोत. तरी प्रभू परमेश्वरा, तुझा सेवक म्हणून प्रभू त्याने जे कार्य केलं आणि जे पवित्र शास्त्रातून इतिहासामधून आम्हाला पाहायला मिळालं, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू ये, तुझी सेवा करता करता त्याने स्वतःचा प्राण देखील अर्पण केलेला आहे. आम्ही विशेष आग्रहाची प्रार्थना करतो की प्रभू आज देखील तुझ्या सेवेसाठी आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तू उभारी दे. जरी समाजामध्ये प्रभू आम्ही अल्पसंख्यक जरी असलो तरी खात्रीने तुझा पवित्र आत्मा मात्र मोठ्या रीतीने आम्हासाठी दिलेला आहे. आणि जे काही त्यावेळेला घडलं ते आज देखील तुझ्या पवित्र शास्त्रातून तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलत आहे. प्रभू ये, आज मेजामध्ये देखील आम्ही सामील होत असताना आम्हा प्रत्येकाचं आत्मपरीक्षण स्वतःचं आम्ही करून घ्यावं आणि आम्ही प्रभू परमेश्वर तुझ्या कार्यासाठी सदैव तत्पर आणि हिरीने भाग घ्यावा यासाठी आम्हाला मदत कर. आज जे प्रियजन या ठिकाणी आहेत ते सर्वांनी प्रभू आपलं आत्मपरीक्षण करून आत्म्याच्या सामर्थ्याने तुझं कार्य, तुझी सेवा, तुझ्या नावाची घोषणा धैर्याने करावी म्हणून प्रभू प्रत्येकाला तू मदत कर. आम्ही भाकर आणि प्याला घेऊन स्वस्थ बसू नये तर तुझ्या कार्यामध्ये सक्रिय व्हावं यासाठी तू मदत कर. इथून पुढचा वेळ काढ आणि प्रभू पुढील मेजाची भक्ती आशीर्वादित कर. तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या लहान थोरांपासून सर्वांना प्रभू तुझ्या पवित्र आत्मेने तू चालव. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बापा. आमेन.